नमस्कार, मैं गार्गी पोद्दार कोलकाता से आपकी एंकर कार्डियक किडनी मेटाबॉलिक कनेक्ट टॉक शो में आपका स्वागत है। हाल के समय में कार्डियक किडनी मेटाबॉलिक डिजीज़ बहुत बढ़ रहा है और इस विषय में आपको एजुकेट करने के लिए हमारे स्टूडियो पे मौजूद है एक्सपर्ट डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी। प्लीज़ वेलकम टू शो। नमस्ते। डॉक्टर, पहले आप अपने बारे में कुछ बताइए हमें। मी डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी गेली 23 वर्षांपासून नाशिकमध्ये रुग्णसेवा देत आहे। हृदयरोग हा माझा विषय आहे आणि त्या संदर्भातील आजारांवर उपचार करण्यासाठी गेल्या 15 वर्षांपासून नाशिकमध्ये श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट या माध्यमातून मी कार्यरत आहे। हृदयरोगांवर उपचार करण्याबरोबरच हृदयरोगाला कसा प्रतिबंध करायचा या गोष्टीवर आमचं हॉस्पिटल भर देतं आणि त्या दृष्टीने अनेक शिबिरं आयोजित करतो आम्ही उत्तर महाराष्ट्रातल्या अगदी दुर्गम भागांपासून शहरी भागांपर्यंत, की जेणेकरून हृदयरोगाचं प्रमाण आपल्या देशामध्ये जगामध्ये कमी व्हावं आणि जास्तीत जास्त निरोगी आयुष्य लोकांना लाभो यासाठी आम्ही प्रयत्न करतो। थैंक यू डॉक्टर, मेरा पहला सवाल आपसे ये है कि हार्ट अटैक से होने वाला जो पेन है और गैस्ट्रिक ट्रबल से जो पेन है, इन दोनों में अंतर क्या है? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे ह्या, कारण या दोन्हींमधला फरक न कळाल्यामुळे दुर्दैवाने अनेक रुग्णांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो। आपण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला पाहिजे की ॲसिडिटी किंवा गॅस याचं दुखणं जे असतं ते आपल्या पोटाच्या भागामध्ये असतं, छातीमध्ये कधीही गॅसमुळे दुखत नाही। कदाचित ॲसिडिटीमुळे कधीतरी आपल्याला छातीच्या मध्यभागी जळजळ होऊ शकते, पण दुखणं, कळ लागणं, दाब येणं अशा प्रकारचा त्रास गॅसेसमुळे किंवा ॲसिडिटीमुळे कधीच होत नाही। जेव्हा हार्ट अटॅक येतो किंवा हार्ट अटॅक येण्याच्या आधीची स्थिती असते की हृदयाचा रक्तपुरवठा कमी पडतोय, तर अशा वेळेस छातीच्या मध्यभागी डाव्या बाजूला डावा खांदा, पाठीची डावी बाजू मागची, डावा हात अगदी बोटापर्यंत आणि डाव्या बाजूचा खालचा जबडा यामध्ये वेदना होऊ शकतात। छातीवर दबाव आल्यासारखा वाटतो, कोणीतरी आपली छाती दाबतंय, वजन ठेवल्यासारखं, छातीवर दगड ठेवल्यासारखं वाटतं। त्यावेळेस श्वास कोंडल्यासारखा होतो, घाम येतो, चक्कर येऊ शकते, एकदम गळून गेल्यासारखं वाटतं आणि काहीच करू नये, खूप थकवा आला आहे असं वाटतं। आणि हे दुखणं सरासरी 5 ते 15 मिनटं चालतं। जे आपण सुई टोचल्यासारखं वाटतं किंवा कळ येऊन जाते काही सेकंदांसाठी, हे हृदयाचं दुखणं नसतं। हृदयाचा रक्तपुरवठा जेव्हा कमी होतो तेव्हा सरासरी 5 ते 15 मिनटं दुखतं आणि अशा प्रकारचं दुखणं जर अर्ध्या तासापेक्षा जास्त चाललं तर नक्कीच हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते। या उलट गॅसचं जे दुखणं असतं त्याच्यामुळे पोट फुगतं, छातीवर थोडासा दबाव आल्यासारखं वाटतं, कारण पोट फुगतं गॅसेसमुळे, बद्धकोष्ठता झालेली असते किंवा पोट साफ झालेलं नसतं, ॲसिडिटीमुळे पोटामध्ये जळजळ होते, पण छातीमध्ये वेदना किंवा छातीवर दगड ठेवल्यासारखं वाटणं अशा प्रकारचं दुखणं होत नाही। डॉक्टर, मेरा दूसरा सवाल आपसे ये है कि हार्ट अटैक के तुरंत बाद व्हाट आर द इमीडिएट मेडिकेशंस अवेलेबल? हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण जर आपण प्रथमोपचार केले, छातीत वेदना होत आहेत, रुग्णाला हृदयविकार आहे हे माहिती आहे किंवा पहिल्यांदाच अशा प्रकारच्या वेदना होत आहेत, त्यावेळेस आपण जर काही गोष्टी केल्या तर नक्कीच आपण रुग्णाचा जीव वाचवू शकतो। उदाहरणार्थ, खोल श्वास घ्यायचा आणि 4 ते 5 वेळा जोरात खोकायचं। कारण एक गोष्ट लक्षात घ्या की हृदयविकाराचा झटका का येतो, तर हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गाठ तयार होत असते आणि त्यामुळे रक्तप्रवाह हळूहळू कमी होऊन थांबतो, ती गाठ जेव्हा घट्ट होते तेव्हा, आणि त्यानंतर हृदयविकाराचा झटका येतो, कारण त्या भागाच्या स्नायूंना रक्तपुरवठा आणि त्याच्यामार्फत प्राणवायू, जीवनसत्व, बाकी कर्बक, प्रथिनं जी स्नायूंच्या कामासाठी आवश्यक असतात ती मिळत नाहीत। तर ही गुठळी तयार होण्याच्या स्थितीमध्ये जेव्हा असते तेव्हा ती खूप घट्ट किंवा कडक नसते आणि त्यावेळेस आपण खोल श्वास घेऊन जोरात खोकलो तर ती गुठळी पुढे निसटून जाते किंवा ती गुठळी तयार होण्याची प्रक्रिया मंदावते किंवा थांबते
आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते किंवा हृदयविकाराच्या झटक्याची व्याप्ती कमी होते. दुसरी एक गोष्ट म्हणजे ज्या रुग्णाला अशा प्रकारच्या वेदना होत आहेत त्याला जास्त हालचाल करायला न लावणं आणि त्याला लवकरात लवकर खुर्चीवर बसलेला असताना ती खुर्ची उचलून गाडीत नेऊन बसवायचं, चालायला न लावता दवाखान्यापर्यंत पोचवायचं आणि मग कार्डिओग्राम करणं आणि पुढचे उपचार असतात. बऱ्याच वेळा ऑफिसमध्ये असा त्रास झाला तर ऑफिसमध्ये कुणी ना कुणी असतं की ज्याला हृदयविकाराचा त्रास आहे आणि त्याच्याकडे ॲस्पिरिन आणि सॉर्बिट्रेट या गोळ्या उपलब्ध असू शकतात. ॲस्पिरिनमुळे रक्त पातळ होतं आणि जी हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी तयार होत असते ती विरघळण्यास मदत होते. ॲस्पिरिन घेतल्यानंतर काही मिनिटांमध्येच त्याचा परिणाम दिसायला लागतो आणि ती गुठळी कमी होऊ शकते. सॉर्बिट्रेट या गोळीमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. त्यामुळे समजा जर छोटी गुठळी आहे, रक्तवाहिनीमध्ये अडकलेली आहे आणि जर रक्तवाहिनी प्रसरण पावली तर ती गुठळी पुढे निघून जाते आणि हृदयविकाराच्या झटक्याची व्याप्ती कमी होते, कारण मग ती पुढे कुठेतरी छोट्या रक्तवाहिनीमध्ये अडकते आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका जो आहे तो कमी तीव्र होतो. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. थैंक यू डॉक्टर. Thank you. हमारे व्यूअर्स के लिए कुछ मैसेज अगर देना चाहे. आपल्याला परमेश्वराने शरीरात बरेचसे अवयव हे जोडीने दिलेले आहेत. डोळे 2 दिलेले आहेत, कान 2 दिलेले आहेत, नाकपुड्या 2 दिलेल्या आहेत, हात 2 दिलेले आहेत, किडन्या 2 दिलेल्या आहेत, पण हृदय मात्र एकच दिलेलं आहे. त्यामुळे या एकाच हृदयाची आपण हृदयापासून काळजी घ्या, कारण त्या हृदयावर आपलं आयुष्य अवलंबून आहे. आणि दुसरी एक गोष्ट अशी की हृदयाचे स्नायू प्रजनन करू शकत नाही किंवा त्याची पुनर्निर्मिती होऊ शकत नाही. जर हातावर जखम झाली तर ती कालांतराने भरून निघते, कारण आजूबाजूच्या पेशी प्रजनन करून त्या जखमा भरून काढतात. पण हृदय, मेंदू आणि किडनी हे अवयव असे आहेत की ज्या पेशी प्रजनन करू शकत नाही. हृदयाला एकदा इजा झाली, डॅमेज झालं तर आपल्याला आयुष्यभर ती इजा बाळगावी लागते. त्यामुळे ती इजा होऊ नये, हृदयाला काही दुखणं जडू नये यासाठी आपण आत्तापासूनच काळजी घ्या. त्यामुळे आपली स्वतःची काळजी घ्या, त्याद्वारा आपण कुटुंब, समाज आणि देशाची काळजी घेऊ शकतो. धन्यवाद. थैंक यू डॉक्टर. आपने कार्डियो किडनी मेटाबॉलिक डिजीज़ के बारे में हमें बहुत इन्फॉर्मेशन दी जो कि आगे जाके हमारे व्यूअर्स के लिए बहुत यूज़फुल होंगे. कार्डियो किडनी मेटाबॉलिक डिजीज़ के बारे में और जानकारी के लिए हमसे जुड़े रहिए. लॉग इन कीजिए कार्डियो किडनी मेटाबॉलिक कनेक्ट पेज और दिल से दिल तक हेल्दी पेज में यूट्यूब, फेसबुक, ट्विटर और इंस्टाग्राम पे. धन्यवाद.